मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात आता ऐकूया एक छानसं गीत. मैत्रिणींनो, रोजच्याच रुटीनचा आपल्याला कधी ना कधी कंटाळ येतो. मग एक छोटासा ब्रेक किंवा एखादी ट्रिप गरजेची असते. हा वेळ कोणासोबत घालवावा हाही तितकाच मोठा प्रश्न असतो. मग अशा वेळी आठवण होते ती आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणींची. अशाच मैत्रिणींची एक कथा, ट्रिप. याचं लेखन आणि वाचन केलंय उर्मिला भुरके यांनी. वनिता मंडळ या कार्यक्रमात ऐकूया कथा ट्रिप. मी उर्मिला भुरके. नलूला निरोप देऊन अंजू, प्रमिला आणि उषा तिघी घरात शिरल्या. अशी मधूनच का गेली ही? उषा पुन्हा म्हणाली, अगं तिच्या घरात काहीतरी अडचण आली आहे. तसं अर्ध्या पाऊण तासाचंच काम आहे, पण हिलाच जावं लागणार होतं. अंजू बोलत असताना उषानं तिला मध्येच थांबवलं. ते मला कळलं ग, पण आपण एवढ्या ट्रिपला आलो असताना तिच्या घरच्यांना एवढंही ऍडजस्ट करता येऊ नये. पण मी जाम पकले तिची ती बडबड ऐकून. ट्रिपला आलोय की धार्मिक कार्यक्रमाची तयारी करायला तेच समजेन असं झालं होतं. हुश, आता अगदी शांत वाटतंय, प्रमिला धाडकन सोप्यावर बसत म्हणाली. जरा जास्त बोलते नलू, पण तिच्यामुळं इथं इतक्या सुसज्ज बंगल्यात राहायला मिळालंय हे विसरू नकोस. कसलं मस्त घर आहे. इथून सुद्धा समुद्र दिसतोय बघ. उषा जणू अंजलीच्या मनातलं बोलली. इथं येऊनही घरीच राहायचं होतं तर तिथंच कुणाच्या तरी घरी जमलो असतो ना आपण. प्रमिला पुटपुटली. तुझ्या घरातून दिसतो का असा सुंदर निसर्ग? का माझ्या घरात बसून हे असलं जादुई वातावरण अनुभवलं असतं आपण? मला तर एकदम मस्त वाटतं इथं. उषानं प्रमिलाचं तोंड बंद केलं. इथं आल्यापासून तिच्या सतत तक्रारी सुरू होत्या.
अंजलीला आठवलं, कालच नलू हळू आवाजात म्हणाली होती, ही पम्मी ना सारखी सगळ्यात खोट काढते. पण ट्रीप अर्धवट सोडून नलू परत गेली हे फार खटकलं मला. बालपणीच्या मैत्रिणी आपण इतक्यात कंटाळलो एकमेकींना. डिस्गस्टिंग. उषा अस्वस्थ झाली होती. एकमेकींची सवय उरली नाही आपल्याला. अंजली शांतपणे म्हणाली, मैत्रीला सवय लागते का? सवयीच्या माणसांचा कंटाळा येतो तेव्हा मैत्रिणीची आठवण येते ना. प्रमिला मुद्द्याचं बोलली. मग कदाचित आता आपल्यात ती मैत्री उरली नसेल. अंजूचं थेट बोलणं प्रमिलाला मुळीच आवडलं नाही. अंजू, तू ना फारच प्रॅक्टिकल झालीस आणि कशातच इंटरेस्ट नसल्यासारखी वागत असतेस. कधी कधी तर आमच्यात असूनही नसल्यासारखी वाटतेस. आपण सगळ्याच बदललो आहोत, उषा हताशपणे म्हणाली. या विषयावर आपण नंतर बोलू. आत्ताच्या जेवणाचं काय ते सांगा. अंजूनं विषय बदलला. नलू जाता जाता तुला वसा देऊन गेली की काय किचनचा? प्रमिला हसत हसत म्हणाली. का, तुला दुपारी जेवायचं नाहीये का? अंजू आता वाकड्यात शिरली. मला नूडल्स पण चालतील. आम्ही मैत्रिणी ट्रिपला जातो तेव्हा हॉटेलमध्येच उतरतो. असं घरी वगैरे उतरलं की ते किचन पुन्हा मागे लागतं. प्रमिला मोबाईलमध्ये डोकं घालत म्हणाली. मला काहीही चालेल, पण सुट्टीतच काय, एरवीही मी किचनमध्ये जास्त जात नाही. उषानं तिचा प्रश्न सोडवला. ठीक आहे, मी काहीतरी बनवते, असं म्हणत अंजू किचनमध्ये शिरली. शाळा सोडल्यानंतर खूप वर्षांनी या चौघी पुन्हा संपर्कात आल्या होत्या. नव्याने मैत्रिणी होण्याच्या प्रयत्नात होत्या. 1-2 वेळा एकमेकींच्या घरी भेटल्या होत्या. त्यातून मग ही ट्रीप ठरली. जुने दिवस आठवून खूप गप्पा मारायच्या, खूप भटकायचं, आपापली सुखदुःख सांगायची आणि जुनं सारं पुन्हा नव्याने अनुभवायचं या उद्देशानं चांगली 5-6 दिवसांची सुट्टी काढून आल्या होत्या. निवांतपणा हवा, शहराची गजबज गोंधळ नको म्हणून कोकणातलं समुद्राकाठचं छोटंसं देखणं गाव निवडलं होतं. नलूच्या ओळखीच्या एका सद्गृहस्थांचं घर राहायला मिळालं होतं. वाटलं होतं ही ट्रीप आता युनिक होणार. पण वाटलं तसं काहीच घडलं नव्हतं. इतक्या वर्षात खूप काही बदललं होतं. नलूचं जग वेगळंच होतं. तिच्या घरात सतत काही ना काही धार्मिक विधी सुरू असायचे. आज या स्वामींची पूजा, तर परवा महाराजांचा प्रकट दिन, यांच्या पादुका, त्यांची गादी, सोवळं ओवळं, पूजा अर्चा, आरत्या, भजनं, आज कोणते पदार्थ केले, किती वाजता उठले, कुठल्या मठात गेले, सतत तेच ऐकून प्रमिला अगदी कंटाळून गेली होती. मोठ्या सिटीत जॉब करताना तिला भेटलेल्या नव्या मैत्रिणी अगदी मॉडर्न होत्या. त्यांचे वेगवेगळे ग्रुप्स होते. शॉपिंग, भटकंती, हॉटेलिंग आणि करंट विषयावर जोरदार गॉसिप्स. तिची लाईफस्टाईल अशी फुल टू धमाल होती. उषा एका प्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रोफेसर. तिचा क्लासच वेगळा. वाचन, संशोधन, अभ्यास आणि नवीन नवीन शिकणं सुरूच होतं. आपल्याच विचारात मोबाईलवर सुचेल ते लिहित असायची. राहता राहिली अंजू. आजपर्यंत संसारात अखंड बुडालेली. पण त्यातूनही अंतरीचा ज्ञानदिवा मंद का होईना तिनं तेवत ठेवलेला. त्यातून आलेली उदासीनता, त्याला विरक्ती म्हणावं की डिप्रेशन, हे तिचं तिलाच समजत नव्हतं. कशात मन लागत नसल्यामुळं तिचा आपला आपुलाची वाद सतत सुरू असायचा. नलूच्या अट्टहासामागची निरागसता, प्रमिलाच्या दिखाऊपणामागची असुरक्षितता आणि उषाच्या ज्ञानामागची कीर्तीची लालसा स्पष्ट दिसत असताना स्वतःच्या उदासीनतेमागचा कार्यकारण भाव मात्र काही केल्या तिच्या लक्षात येत नव्हता. वाटलं होतं बालपणीच्या मैत्रीतून काही दिसेल, मिळेल, जाणवेल, कळेल. पण आज तिसऱ्याच दिवशी नलू तिच्या घरच्या अडचणीचं निमित्त सांगून परत गेली. तेव्हा तिला वाटलं, आपल्यात जुनं असं काहीच उरलं नाही का? विचार करत करत तिनं डाळ भाताचा कुकर लावला. टोमॅटो घेण्यासाठी फ्रीज उघडला तर आत 2 तयार भाज्या नलूनं जाता जाता करून ठेवलेल्या. अंजूला वाटलं, हेच तर असतं ना प्रेम, हीच तर मैत्री. तिनं उत्साहात बाहेर येऊन दोघींना विचारलं, भाज्या तयार आहेत, आपण समुद्रावर जाऊया का आता? समोरच तर समुद्र आहे. प्रमिलानं मोबाईलमधून नजर वर केली. शॉर्ट्स आणले आहेत का तुम्ही? मी सांगितलं होतं. आत्ता कशाला शॉर्ट्स? फोटो काढायच्या वेळी घालूया ना. आत्ता पाऊस नाहीये, तोपर्यंत जाऊन येऊ पटकन.
अंजूला आता समुद्राचे वेध लागले होते. समुद्रावर जायचं तर शॉर्ट्स, टी शर्ट, गॉगल आणि टोपी हा ड्रेस कोड आहे आणि तो कंपल्सरी आहे. प्रमिला पुन्हा मोबाईलमध्ये डोकं घालत म्हणाली. तू घालणं, मी फोटो काढते तुझे, अंजू घाईला येत म्हणाली. शीबाई, तुमचं मला काही समजतच नाही. एक जण ट्रीपमधून निघून काय जाते, उरल्या तिघीत एक जण म्हणते तू एकटी तयार हो. अरे ही काय ट्रीप आहे? माझ्या इतर मैत्रिणी बघ कसले कसले ड्रेस घालतात, एकापेक्षा एक फोटो काढतात, रील्स बनवतात, दंगा मस्ती नुसती धम्माल करतात. आणि ही उषा तर बघ लॅपटॉपमध्ये डोकं घालून बसलीये. उषा मान वर न करता म्हणाली, सॉरी अगं, मला एक पेपर सबमिट करायचा आहे. मला किमान 1 तास तरी काम आहे. यू कॅरी ऑन. बघितलंस, याला म्हणतात ट्रीपचा उत्साह. जाऊ दे ना, मी पण आता एक छान झोप काढते. प्रमिला तिथंच आडवी झाली. कुकरच्या 2 शिट्ट्या झाल्यावर अंजूनं गॅस बंद केला आणि ती एकटीच समुद्रावर जाऊन बसली. दूरवर पसरलेला शांत नितळ निळा रंग तिच्या मनावर एकसारखा पसरला आणि त्याची तिला एक नशा चढली. अंजू, अंजू. दूरवरून उषाच्या हाका कानावर आल्या तशी ती लगबगीनं उठून चालायला लागली. उषा दारातच उभी होती. आपल्याला निघावं लागेल. का गं, काय झालं? अगो, मी तो ऑनलाईन पेपर पाठवणार होते, पण आता ते म्हणताहेत तुम्ही येऊनच सबमिट करा. उषा बॅग भरत म्हणाली. हे काही बरोबर नाही. तुमची कामं होती तर आधी सांगायचं ना, आपण नंतर सवडीन आलो असतो. अंजूला त्यांचं वागणं जिव्हारी लागलं होतं. मी येताना हिच्यासोबत आले. मी राहिले तर मला आता ट्रेनचं बुकिंग मिळणार नाही आणि अशा पावसा पाण्याच्या दिवसात खाजगी गाडीनं काही मी जाणार नाही. हिच्यासाठी मला निघावं लागते. प्रमिला मऊ आवाजात बोलली. तू पण बॅग भर, तुला 2ची गाडी मिळेल. जाता जाता कुठेतरी जेऊ. सेंड ऑफ करू ग आपल्या ट्रीपचा. तुला गाडीत बसवून आम्ही पुढे निघू. उषा पटापट सूचना करत होती. मी येणार नाही, अंजू शांतपणे म्हणाली. काय? दोघी एकदम म्हणाल्या. मी 5 ते 6 दिवसांची सुट्टी काढून आले. मी इतक्यात घरी जाणार नाही. तिघी एकमेकींकडे बघत राहिल्या. मग आमच्यासोबत चल, माझ्या घरी राहा, तुला मस्त फिरवून आणते, प्रमिला उत्साहानं म्हणाली. गुड, तू आमच्यासोबत चल. उषाला देखील पटलं. नाही, मी इथंच राहणार आहे, अंजू हट्टानं म्हणाली. आर यू क्रेझी? हे गाव, हे घर सगळं नवीन आहे आपल्याला. तू एकटी राहणार आहेस इथं? माझी काळजी करू नका. नलूनं सांगितलेली भागी आहे ना, ती येईल रात्री सोबतीला. पण मला वाईट एवढंच वाटते की आपली नाळ काही पुन्हा जुळली नाही. उषा आणि प्रमिला आता चांगल्याच अस्वस्थ झाल्या. तुला असं एकटीला टाकून नाही जाऊ शकत आम्ही, उषा काकुळतीला येऊन म्हणाली. अरे मी काय कुकुलं बाळ आहे का? निर्धास्त जा. तसंही एकटीला राहायला आवडतं मला. उषाला कळून चुकलं. अंजू आता ऐकणार नाही. जावं की नको याची चर्चा करण्यात अर्धा तास गेला. शेवटी अंजूनं त्यांना बळेबळेच बाहेर काढलं. एकदाच्या त्या गेल्या आणि अंजूला एकदम एकटं वाटलं. त्या एकटेपणाच्या मुळाशी जाऊन त्याचा एकांत कसा करायचा या विचारात कधीतरी तिला डुलकी लागली. जाग आली तेव्हा बाहेर पाऊस नुसता कोसळत होता. 4 वाजता अंधार पडला होता. ती उठून किचनमध्ये गेली. नलूनं सांगितलेली कामवाली भागी भांडी घासून कट्टा आवरून गेली होती. अंजूने एकदा फोन उघडून तिचा नंबर आहे का पाहिलं. होता. तिला एकदम आधार वाटला आणि त्याचवेळी गंमतही. कोण कुठली भागी आत्ता या क्षणी तिला आधार देत होती. याचा अर्थ दरवेळी आपली माणसं आपला आधार असतातच असं नाही. ती ज्यांच्यासोबत आली होती त्यापैकी आता कुणीही तिच्यासोबत नव्हतं. गरम चहाचे घुटके घेत अंजू विचार करत राहिली. चौघी एकत्र तर आलो, पण एक झालो नाही. शाळेतल्या त्या 4 मुलींचं कधीकाळी एकच असणारं जग आता पूर्ण बदलून गेलं होतं. प्रत्येकीचे अनुभव, सुखदुःख, प्राथमिकता सगळं किती भिन्न होतं. त्यांना जोडणारा तो शाळेचा दुवा आता क्षीण झाला होता. तिला वाटलं
काही गोष्टी तिथल्या तिथंच ठेवल्या तर त्या आहे तशाच राहत असाव्यात. हा विचार आला आणि अंजूला एकदम शांत वाटलं. तिनं गाणी ऐकली, फेऱ्या मारल्या आणि मग वरच्या बाल्कनीतून दिसणाऱ्या समुद्रावरचा पाऊस बघत बसली. किती वेळ गेला समजलं नाही. खाली कर्कश बेल वाजली तशी ती भानावर आली. 7 वाजत आले होते. खाली येईपर्यंत बेल वाजतच राहिली. तिनं दरवाजा उघडला आणि सरप्राईज म्हणत तिघी पुन्हा घरात शिरल्या. प्रमिला, नलू आणि उषा. अंजूला खरंच वाटलं नाही. हे काय, तुम्ही अशा कशा आलात पुन्हा? का, तू एकटीच हट्टीपणा करणार का? प्रमिला तिला मिठी मारत म्हणाली. शहाणे, तुला एकटीला ठेवून निघालो, पण आमचं मन काही लागेना. नलूला फोन केला तर ती ओरडलीच आम्हाला. ती पण लगेच निघते म्हणाली. मग आम्ही थांबलो तिची वाट बघत. म्हटलं तिघी मिळून तुला सरप्राईज देऊया. अंजूला एकदम भरून आलं. नलू, उषा आणि प्रमिला सगळ्याच भावूक झाल्या. मला खूप भूक लागली. सकाळपासून मी काहीच खाल्लं नाहीये, अंजू रुसल्या आवाजात म्हणाली. मला वाटलंच होतं म्हणून मी ठेपले आणि दहीभात कालवून आणलाय. त्याचं काय झालं? नलूनं सुरुवात केलीच होती तितक्यात प्रमिलानं तिला हात केला. आपलं काय ठरले? मी याची त्याची तक्रार करणार नाही आणि तू खाणं आणि धार्मिक विषयावर बोलणार नाहीस. उषा तिच्या कॉलेजचा विषय काढणार नाही. हे कधी ठरलं? अंजूनं उत्सुकतेनं विचारलं. आत्ता गाडीत. चला, आता खऱ्या अर्थानं आपण एकत्र आलो. अंजू खुश झाली. पण अंजू, तू एकटी राहिलीस, तुला भीती नाही वाटली? अंजू क्षणभर गप्प बसली. भीती नाही, पण एकटं वाटलं. गंमत म्हणजे काही वेळानं मला आपोआप खूप छानही वाटायला लागलं. मी गाणी ऐकली, पावसाच्या आवाजामागची शांतता अनुभवली, वरच्या बाल्कनीतून समुद्रावरचा पाऊस बघत बसले. तो पाऊस आणि समुद्र बघता बघता एक क्षण असा आला की मीच तो पाऊस झाले. त्या क्षणी मी धरलेलं एकटेपणाचं बोट सुटलं. मी मुक्त झाले. मग माझ्या लक्षात आलं, आपण ना कशाचं तरी बोट धरून जगत असतो. जसं नलूनं श्रद्धेचं, उषानं ज्ञानाचं आणि प्रमिलानं भौतिक सुखाचं बोट पकडलाय. आपल्याला भीती वाटते, हे बोट सुटलं तर आपण पडू, लोक आपल्याला हसतील, आपण कुठेतरी हरवून जाऊ. म्हणून मग आपण ते बोट घट्ट धरून ठेवतो आणि मग त्याच्याच परिघात फिरत राहतो. पण ते बोट सुटल्याशिवाय आपल्याला हवं तिथं जाता येत नाही, मनासारखं जगता येत नाही. जोवर हे बोट सुटत नाही तोवर आपल्या जीवाची शिवाशी गाठ पडत नाही. तिघी मन लावून अंजूचं बोलणं ऐकत होत्या. थोड्या वेळानं उषा म्हणाली, खरंय अंजू तुझं. परत येताना मला पेपर सबमिट करता येणार नाही याची एक रुखरुख लागली होती. पण मी आता तो विषय सोडून देते. जे माझं आहे ते माझंच राहणार आहे. त्यासाठी कुणाच्या अप्रुव्हलची गरज का असावी? आणि आज नाही तर उद्या मी माझं ज्ञान कुठेही मांडू शकते. उषानं कबुली दिली तशी प्रमिला म्हणाली. आणि यावेळी प्रथमच मी एकही फोटो न काढता फक्त मजा करणार आहे. नलूनं तिच्या पाठीत धप्पा घातला. आता कसं शहाण्या मुलीसारखं बोललीस? तू काढू नकोस हा फोटो, पण तू जे काही आणलं आहेस ते घालून मी मात्र भरपूर फोटो काढणार आहे. आयुष्यात साडीशिवाय कधी काही घातलं नाही. वाव, आता कशी वळणावर आलीस? भारी फोटो काढते तुझे, तू भी काय याद करेगी. पण मुलींनो, मला काय वाटते सांगू का? आपण आपलं स्वतःचंच बोट घट्ट पकडून चालायला हवं, तर मग आपल्याला आपला परीघ उरणार नाही. प्रमिला प्रथमच इतकं सही बोलली म्हणून उरलेल्या तिघींनी हुर्रियो करीत त्याला उचलून धरलं. खऱ्या अर्थानं आता त्यांची ट्रीप सुरू झाली. आज आपण ट्रीप ही कथा ऐकली. याचं लेखन आणि वाचन केलं होतं उर्मिला भुरके यांनी. बरं, आता मैत्रिणींनो, याबरोबरच वनिता मंडळ हा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते डॉक्टर दीपक ठमके यांना आणि मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.